नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सुनीता नकाते यांनी त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून एक फार सुंदर विचार मांडला आहे, जो आम्हाला सगळ्यांनाच फार उपयोगी पडणार आहे. ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर. इट्स ओके, काही बिघडत नाही. कधी कधी एखादा दिवस असा उगवतो ना की मनात शब्द घुमत राहतात. क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्किल है. सकाळी उठताना शरीर जड वाटतं, मनात काहीच करायची इच्छा नसते, वातावरणात जणू मळब दाटलेलं असतं. अशावेळी प्रश्न पडतो की आता काय करायचं. तर एक म्हणजे अंथरुणात लोळत पडून राहायचं, रडत खडत चिडत रागवत काम उरकायचं, किंवा काहीच न करण्याचा निर्णय घ्यायचा. आणि दुसरा पर्याय म्हणजे आळस झटकून मनाला आणि शरीराला सौम्य पण ठाम सूचना देत कामाला लागायचं. अर्थात प्रकृती जर बरी नसेल तर विश्रांती घेणं हेच योग्य असतं. खरंच असं अधूनमधून प्रत्येकाच्या आयुष्यात होतं. काल मलाही असंच जाणवलं होतं. मन आणि शरीर दोन्ही साथ देत नव्हते. तरीही मी माझं रोजचं रुटीन मोडू दिलं नाही. निरुत्साहानेच का होईना पण योगाची सुरुवात केली. सावकाशपणे वॉर्मअप केलं, योगासने केली, प्राणायाम केला, ध्यान केलं. पार्श्वभूमीला मंद बासरी आणि ओंकाराचं संगीत लावलेलं होतं. मोबाईल बाजूला ठेवलेला होता. शेवटी स्वतःला सकारात्मक स्वयंसूचना दिल्या, कृतज्ञता व्यक्त केली. आजचा दिवस सुंदर जाणार आहे, मी सक्षम आहे, माझं मन आणि शरीर माझ्या बरोबर आहे, अशा अनेक सकारात्मक विधानांनी स्वतःला ऊर्जा दिली. मग जसा एखादा गायक सकाळच्या रियाजामध्ये सूर लावतो ना, तसंच माझं शरीर मन हळूहळू लयीत आलं आणि योग संपेपर्यंत माझ्यात वेगळाच उत्साह संचारला. कालही तसंच झालं. सुरुवातीचा आळस कुठंच उरला नाही. दिवस खूप सुंदर गेला. मुलींबरोबर खूप दिवसांनी मनसोक्त वेळ घालवला. आपल्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, मनाला नकारात्मकदृष्ट्या आपल्यावर राज्य करू द्यायचं नाही. आपल्याला आपल्या मनावर नियंत्रण ठेवायला शिकायचं आहे, तशी सवय करायची. आणि त्याची सुरुवात होते योग्य सजग सकारात्मक सकाळपासून. जेव्हा दिवसाची सुरुवात सजगतेनं होते तेव्हा पूर्ण दिवस अगदी सुव्यवस्थित आणि आनंदी जातो. मग आजच स्वतःसाठी एक पाऊल उचला. सजग, संतुलित आणि आनंदी आयुष्याची सुरुवात करा. आपल्या मनावर प्रेमाने पण ठामपणे राज्य करायला शिकूया. रोजचा दिवस आपल्यासाठी एक सुंदर शिकवण घेऊन येतोच. फक्त हवं असतं ते सेल्फ अवेअरनेस. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.